शिवाजी हा चित्रपट रिलीज होऊन आता बराच वेळ झाला आणि खरं प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट करताना दिसत नाहीये, कारण महाराजांवर मूवी येतोय यामुळे बरेच लोक हे आतुरतेने त्या चित्रपटाची वाट पाहत होते आणि रितेश देशमुखांकडून खूप जास्त अपेक्षा होत्या, पण त्या पूर्ण झाल्या नाही. कारण त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर पहिली जी प्रतिक्रिया लोकांकडून येते ती म्हणजे की रितेश देशमुख शिवाजी महाराज म्हणून खरंच शोभतायत का, तर कुठेतरी तो तिथे कमीपणा आलाय असं दिसतंय की महाराजांच्या भूमिकेला ते कुठेतरी त्यांची सोल मॅच होत नाहीये. महाराजांची जी पर्सनॅलिटी आहे त्यांच्याशी रितेश देशमुखांना जुळवता ह्या चित्रपटामध्ये आलेला नाही. आणि शरद केळकरांनी जो रोल केला होता तानाजीमध्ये, त्यामध्ये प्रचंड त्यांनी महाराज हे असेच असतील असं आपल्याला वाटायला त्यांनी आपल्याला विचार करायला लावलेला, कारण इतकं सुंदरपणे त्यांनी तो महाराजांची भूमिका बजावलेली. आणि या मूवीमध्ये शरद केळकर असायला हवे होते असं बऱ्याच लोकांकडून आपल्याला बोलताना आपण पाहतोय, आणि ते खरंच आहे ॲक्च्युली की शरद केळकर कदाचित अजून सुंदरपणे ते करू शकले असते. दुसरा सर्वात जास्त हे वाटतं की मोठमोठ्या लोकांचा जो हा बॉलिवूडचे कलाकार घेऊन जो भडीमार करण्यात आलाय, त्यामुळे मग कुठेतरी एक प्रिडिक्टेबिलिटी येऊन गेली की संजय दत्त आता एवढे पाठ झालेत की ते भूमिकेमध्ये नेक्स्ट त्यांची मूव काय असेल ते काय बोलणार हे देखील लोकांना हल्ली समजतंय. त्यामुळं ते त्यांचं असेल. विद्या बालनने त्यांच्या रोलला कुठेतरी नाही दिलाय, त्या रोलमध्ये त्या दिसतात, त्या सायलेंट जो क्रूरपणा असतो तो त्यांना दाखवताना त्यांना यश आलंय. पण संजय दत्त खरंच असायला हवं होतं का, त्या देखील लोकांमध्ये प्रश्न आहे. आणि पर्सनली मला सर्वात जास्त वाईट या गोष्टीचं वाटलं की महाराज त्यावेळची जेव्हा तुम्ही सत्ता, त्यावेळेचं आजूबाजूचं वातावरण जेव्हा पाहता, त्या वातावरणामध्ये महाराजांच्या ज्या पॉलिसीज होत्या, महाराजांचं जे शेतीचं धोरण होतं, महाराजांचं जे ॲडमिनिस्ट्रेशन होतं, महाराजांची जनतेकडे बघण्याची, गव्हर्नन्सकडे बघण्याची जी दृष्टी होती ती खूप सुंदर होती. आणि त्यामुळेच महाराज हे इतर सर्व राजांपेक्षा वेगळे ठरतात. आणि हे कुठेतरी रितेश यांना दाखवण्यात अपयश आले असं मला वाटतं. कारण हा फोटो पाहा तुम्ही, त्यामध्ये शेतकऱ्यांशी महाराज बोलतायत आणि एक राजा असं कुठंच वाटत नाहीये की एक राजा बोलतोय, कारण एवढं ते सामान्यांशी जुळून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. आणि हे नातं मला वाटते अपेक्षित होतं रितेशने की त्या चित्रपटामध्ये दाखवणं की शेतीबद्दल असेल, मुघलाईच्या काळामध्ये मुघल राजा शेतकऱ्यांना कसं ट्रीट करत होते, स्वराज्यामध्ये महाराजांच्या राज्यामध्ये असलेले शेतकरी कसे आनंदित होते, हे असं एक रिलेशन जानता राजा जे म्हणतो ना, जानता राजा ती बिल्ड करता आली नाही ती स्टोरी असं मला कुठेतरी वाटतं. आणि दुसरं एक आहे की खूपच जास्त ॲक्शन ओरिएंटेड तो थ्रिलर करण्याच्या नादामध्ये कुठेतरी साऊथचा मूव्ही आहे का काय असं वाटायला लागतं. आणि त्यामुळे मग लोकांना बरेच ते रिलेट झालं नाही. की आपण पाहतो की छावा ज्या वेळा आला, छावा आल्यानंतर तुम्ही कित्येक न्यूज पाहिले असतील की प्रत्येक गावामध्ये छावाची स्क्रीनिंग लावली लोकांनी की आमचा राजा असे होता आणि आता आम्ही गावामध्ये सगळ्यांना दाखवणार हा चित्रपट म्हणून. मी देखील छावा माझ्या गावामध्ये सार्वजनिक स्क्रीनिंगमध्येच पाहिलेला. आणि महाराजांची कुठेतरी एक महाराज जसे होते आणि त्यांच्या प्रतिमेला न्याय देणारी जर चित्रपट आला असतं तर मला खूप खात्री आहे की मराठी माणसाने या चित्रपटाला डोक्यावर घेतला असता आणि प्रत्येक वाडी, वस्ती, गावामध्ये, शाळेमध्ये हा चित्रपट दाखवण्यात आला असता. पण आता ते दिसत नाहीये, कारण लोकांना ते रिलेटच होत नाहीये. लहानपणापासून महाराज जे आपल्याला समजले, त्यांची जी इमेज बनली आहे ती कुठेतरी रितेशमध्ये आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती स्टोरी मांडली आहे त्यामध्ये ती दिसत नाहीये. लोकांना आपलेपणा वाटतच नाहीये. आणि खरं तर आता नेक्स्ट टाइम ज्यावेळी महाराजांवर चित्रपट येईल त्यावेळेला आपण अपेक्षित करूया की एक त्यांची प्रतिमेला शोभेल, त्यांची प्रतिमा अशी अंगामध्ये दिसेल असा एक कलाकार आपल्याला मिळेल. आणि त्यांचं जे गव्हर्नन्स आहे, त्यांचे जे पॉलिसीज आहेत ते पूर्ण अगदी सुंदरपणे, अगदी अभ्यासपूर्णपणे मांडण्यात येईल. आणि एक सुंदर प्रतिकृती, सुंदर एक चित्रपट येणाऱ्या काळामध्ये तरी आपल्याला पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद.